तर संसदेमध्ये ऑपरेशन सिंदूरवर सध्या चर्चा सुरू आहे। 16 तासांची ही चर्चा असणार आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज सकाळी या चर्चेला सुरुवात होत असताना या संपूर्ण ऑपरेशन संदर्भातली माहिती दिली आणि याशिवाय या अंतर्गत ऑपरेशन महादेवची ही माहिती दिली। भारताकडून पाकिस्तानकरवी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आलं। पाकिस्तानमधले दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आणि अवघ्या 22 मिनिटात आम्ही ऑपरेशन सिंदूर संपवलं, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज संसदेमध्ये दिली। देशानं आई बहिणींच्या कुंकवाचा बदला घेतला, असंही संरक्षण मंत्र्यांनी आज संसदेमध्ये सांगितलं। ऑपरेशन सिंदूरचं उद्दिष्ट होतं की देशाच्या विरोधात काम करणाऱ्या शक्तींना धडा शिकवण्याचं। ते आम्ही पूर्ण केले, पण यानंतर सुद्धा पाकिस्तान जेव्हा जेव्हा अशा कुरापती करेल तेव्हा तेव्हा भारत याच पद्धतीनं सडेतोड उत्तर देईल। ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही, असंही राजनाथ सिंग यांनी आज सभागृहामध्ये सांगितले। ऑपरेशन मात्र अध्यक्ष महोदय जानकर पूरे सदन को प्रसन्नता होगी कि विद इन 22 मिनट्स पूरा ऑपरेशन समाप्त हो गया और हमने आतंकवादियों को उनके घर में घुसकर मारा। सशस्त्र बलों ने हमारी माताओं और बहनों के सिंदूर का बदला लिया। प्रत्येक भारतीय इस भावना से ओत प्रोत हो गया। अध्यक्ष महोदय, मैं चाहूंगा कि पूरा सदन एक बार हमारे सेना के बहादुर जवानों के शौर्य और पराक्रम का अभिनंदन करे। आणि पाकिस्तानला आम्ही घरात घुसून मारलं, आमची कारवाई ही फक्त स्वसंरक्षणासाठीच होती, असंही राजनाथ सिंग यांनी आज संसदेतून बोलत असताना पाकिस्तानला सुनावले। हमने दुनिया को बताया कि आतंकवाद के खिलाफ हम सरहद के इस पार भी मारेंगे और जरूरत पड़ी तो आतंकियों के घर में घुसकर भी मारेंगे। यह बदलाव प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में आया। आणि संसदेमधल्या आपल्या आजच्या या भाषणामध्ये आज संरक्षण मंत्र्यांनी ऑपरेशन महादेवची माहिती दिली। आज सकाळी राबवण्यात आलेल्या ऑपरेशन महादेवमध्ये भारतीय सैन्य दलांनी काश्मीरमधल्या जंगलामध्ये एक कारवाई केली, ज्यामध्ये काही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं। मात्र यामधले 2 दहशतवादी ते होते जे पहलगामचे गुन्हेगार होते। ही माहिती संरक्षण मंत्र्यांनी आज दिली आणि त्यानंतर अवघ्या देशामध्ये एकच चर्चा सुरू झाली। कारण पहलगाम नंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर तर राबवलं होतं, पण पहलगामचे खरे गुन्हेगार कोण, त्यांना केव्हा कंठस्नान घालणार, हा एकच प्रश्न भारतभरातून विचारला जात होता। आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू असताना सकाळी ही कारवाई झाली आणि त्यानंतर भारतीय सैन्य दलानं दिलेल्या माहितीनुसार या कारवाईमध्ये किमान 2 दहशतवादी आहेत जे पहलगामचे आरोपी होते, पहलगामचे गुन्हेगार होते, त्यांना या कारवाईमध्ये कंठस्नान घालण्यात आले। यानंतर या सगळ्या दहशतवाद्यांचे काही फोटोजही समोर आलेत आणि त्या दृष्टीने चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे। नेमकं ऑपरेशन महादेव होतं काय, ही कारवाई झाली कशी, या कारवाईतनं जे समोर आले त्याचे अर्थ नेमके काय हे सगळं जाणून घेण्यासाठी निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे आता आपल्या सोबत आहेत। ढगे सर, नमस्कार, स्वागत आहे आपलं या विशेष कार्यक्रमामध्ये। आणि निरंजन कुमार हे सुद्धा आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। निरंजन जी, आपका भी स्वागत। धन्यवाद। सतीश सर, मला पहिलं सांगा की आज सकाळपर्यंत कुणालाही याची फारशी कल्पना नव्हती की असं काही ऑपरेशन महादेव सुरू आहे। म्हणजे काही जणांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचली होती की लष्करानं कारवाई केलेली आहे, काही दहशतवाद्यांना कंठस्नान घातलेलं आहे, पण जम्मू काश्मीरच्या परिसरामध्ये हे काही नव्यानं घडत नाही, हे कायम होत असतं। पण संरक्षण मंत्र्यांनी अचानकपणे संसदेमध्ये त्याची ऑपरेशनच्या नावासकटची माहिती द्यावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहलगामचे 2 अतिरेकी त्यामध्ये मारले गेलेले आहेत, ही माहिती दिली। यामुळे अर्थातच धक्का बसलेला आहे। मुळात या कारवाई संदर्भातली आतापर्यंत तुमच्याकडे जी अपडेट आलेली आहे ती काय आणि किती महत्त्वाची आहे ही कारवाई? नक्कीच डॉक्टर कविता, आता आपल्या लष्कराची जी आहे अधिकृतरित्या प्रेस कॉन्फरन्स होईल आणि त्यानंतर या सगळ्या मोहिमेविषयी आपल्याला अधिकृतरित्या माहिती मिळेल। परंतु आतापर्यंत आपल्याला जी माहिती मिळालेली आहे त्याच्या अनुसार साधारणतः सकाळी 11 वाजता या ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाच्या अशा 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यामध्ये आपल्याला यश मिळालं। आता तो कोइन्सिडन्स म्हणावा का बरोबर ती स्ट्रॅटेजी म्हणावी की बरोबर ज्या दिवशी ऑपरेशन सिंदूर च्या संबंधित लोकसभेमध्ये चर्चा त्या ठिकाणी सुरू झालेली आहे, ज्यावेळेस आता अपोजिशनचे लीडर त्या विषयाशी बोलण्याशी संबंधित त्यांची जी आहे म्हणजे एक प्रकारे जे आहे त्यांचा टर्न त्या ठिकाणी येतोय, त्याच वेळेस वेगवेगळ्या मीडिया चॅनलवर ही बातमी त्या ठिकाणी येणं की ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून
पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित जे दहशतवादी आहेत त्यांचा खात्मा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. हा. मला आता या घडीला जे आहे त्या राजकीय चर्चेमध्ये जायचं नाही, पण या ऑपरेशन विषयी तुम्ही जे विचारलं, सर्वात पहिल्यांदा याला नाव ऑपरेशन महादेव का दिलं? कारण याचं जे लोकेशन आहे तो भाग म्हणजे दाचीगामचा रिझर्व्ह फॉरेस्ट एरिया. मुळात दाचीगामचा रिझर्व्ह फॉरेस्ट एरिया हा श्रीनगरच्या आउटस्कर्टला आहे आणि जर तुम्ही जॉग्राफिकल कोऑर्डिनेट्स पाहिले तर पहलगाम पासून कंटिन्युटी मध्ये असणारं अतिशय घनदाट जंगल जे आहे ते घनदाट जंगल या महादेव पीक म्हणजे तिथलं जे एक पर्वत आहे आणि त्याचा जो पीक आहे त्याचं नाव महादेव पीक आहे आणि या महादेव पीक असल्यामुळे या ऑपरेशनचं नाव ऑप महादेव असं त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. हा अतिशय घनदाट अशा प्रकारचा जंगलाचा हा प्रदेश आहे आणि इथे जे आहे कनेक्टिव्हिटी बिलकुल नाही, म्हणजे कुठलाही रस्ता नाही, पायवाट सुद्धा नाही, कुठलीही कनेक्टिव्हिटी नाही. आणि नेमका याचाच फायदा या दहशतवाद्यांनी पहलगामचा दहशतवादी हल्ला केल्यानंतर त्या ठिकाणी उचललेला असावा, त्या ठिकाणी लपून बसले असावेत. पण मागच्या कित्येक आठवड्यापासून आपले आर्म्ड फोर्सेस कोम्बिंग ऑपरेशन करत होते आणि ह्युमन इंटेलिजन्स इनपुट म्हणजे त्या ठिकाणी असणारे बकरवाल असतील, गुज्जर असतील, हे जे नोमॅडिक ट्राइब्स आहेत त्यांच्याकडून आपण ह्युमन इंटेलिजन्स इनपुट घेतलं, या दहशतवाद्यांच्या मुवमेंट विषयी माहिती आपण घेतली. तर दुसऱ्या बाजूला ड्रोनच्या माध्यमातून सर्व्हिलन्स होते, त्याचबरोबर या दहशतवाद्यांकडे जे वेगवेगळ्या प्रकारचे कम्युनिकेशन इक्विपमेंट होते त्याच्याशी संबंधित सिग्नल इंटेलिजन्स इनपुट, अशा प्रकारच्या टेक्निकल आणि ह्युमन इंटेलिजन्स इनपुटला एकत्रितपणे घेऊन आपल्या स्पेशल फोर्सेसनं सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीरच्या लोकल पोलीसच्या मदतीनं जॉईंट ऑपरेशन राबवलं आणि या 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला, ज्याच्यामध्ये 2 दहशतवादी हे प्रत्यक्षरित्या या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित होते. अशा प्रकारची बातमी आपल्या समोर येते. नक्कीच महत्वाची घटना. आणि या संदर्भातली लष्कराची प्रेस कॉन्फरन्स सुद्धा थोड्याच वेळात होणं अपेक्षित आहे, त्यामुळे तिथूनही आणखीन अधिकृत माहिती आपल्यापर्यंत मिळू शकेल. पण संपूर्ण देशासाठी नक्की समाधानाची बाब है. निरंजन जी, सुबह से आप इस पूरी घटना का न्यूज़ हम तक पहुंचा रहे हैं. जब सुबह आपको इसकी जानकारी मिली तो पहली जानकारी क्या थी, और फिर संसद से जानकारी आई तब सबकी आंखें धरी की धरी रह गई कि इतना बड़ा ऑपरेशन हो गया है. तो अब जो इन्फॉर्मेशन आ रही है उसमें आर्मी ने तो कोई भी अभी तक अधिकृत इन्फॉर्मेशन नहीं दी है. आर्मी की तरफ से जो आप तक इन्फॉर्मेशन पहुंचे वो क्या है? जी देखिए, आपको पता है कि पहलगाम में किस तरीके से आतंकवादियों ने घटना को अंजाम दिया था और उसके बाद भारत की सरकार ने ऑपरेशन सिंदूर लॉन्च किया था और उसके बाद क्या क्या हुआ वो लगातार आपने देखा जी. अभी आज की बात है, आज जब संसद में इस पर डिस्कशन होना था ऑपरेशन सिंदूर पर, उसी समय में ये ऑपरेशन सिंदूर को लेकर के जो डिस्कशन हो रहा था उसी समय में ये खबर आई कि कैसे सेना के जवानों ने और जम्मू कश्मीर के जो पुलिस है उन्होंने ज्वाइंट ऑपरेशन में 3 लश्कर ए तोयबा के आतंकियों को मार गिराया। और ये तीनों जो हैं तो पहलगाम में जो घटना हुई थी उस घटना में ये तीनों आतंकवादी जो है से इन्वॉल्व थे और लंबे समय से, यानी कि ऑपरेशन सिंदूर की घटना के बाद से लगातार इस पर इन्हें पकड़ने के लिए लगातार जो है सेना जो है इंटेलिजेंस के माध्यम से कोशिश कर रही थी। और आखिरकार जो है सो आज जब संसद में रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने जब ऑपरेशन सिंदूर पर अपनी बात कहने के लिए जब वो खड़े हुए और उसी समय ये खबर आई कि कैसे सेना के जवानों ने जम्मू कश्मीर पुलिस के साथ एक ज्वाइंट ऑपरेशन में 3 आतंकियों को मार गिराया, जो पहलगाम में जो आतंकी हमला हुआ था उसमें ये इन्वॉल्व थे। और इसको लेकर के सेना के जवानों ने पहले ही ऑपरेशन महादेव को लॉन्च किया था और यही ऑपरेशन महादेव के तहत जो है सेना के जवानों ने आज जो है सो बहुत बड़ी सफलता पाई है। आपको याद होगा कि जब 22 अप्रैल को जब ये घटना घटी थी उस समय में 26 जो पर्यटक थे उनकी मौत हो गई थी। तो आज कहीं ना कहीं जो है एक बहुत बड़ी कामयाबी मिली है और इसी को लेकर के भारत की सरकार ने भी जो है अपनी बात रखी है। जी वापिस आती हूँ आपके पास. सतीश जी, आता मला एक सांगा की ज्याला ऑपरेशन महादेव नाव दिलं, ज्याच्याबद्दल तुम्ही मगाशी विस्तारानं सांगितलं, पण हे नाव हे फक्त या एन्काउंटर पुरतं आहे की हे ऑपरेशन या अगोदरच सुरू झालं होतं? 22 एप्रिल पासून पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित जे दहशतवादी आहेत त्यांच्या कोम्बिंग ऑपरेशनशी संबंधित आपल्या आर्म्ड फोर्सेसने जे ऑपरेशन सुरू केलं त्याचं नाव ऑपरेशन महादेव असं ठेवण्यात आलं होतं आणि त्याचाच हा जो टप्पा होता त्या टप्प्याच्या अनुसार या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे. माझ्या मते 3 दहशतवादी जरी खात्मा केला अशा प्रकारची बातमी आपल्याकडे आलेली असली तरी सुद्धा त्या एरियामध्ये म्हणजे एकूणच त्या लिडवास जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एरियामध्ये साधारणतः 10 ते 15 पाकिस्तानी दहशतवादी असण्याची सुद्धा काही इंटेलिजन्स इनपुट आपल्याकडे आहेत आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये सुद्धा कोम्बिंग ऑपरेशन हे आपल्या आर्म्ड फोर्सेस तर्फे त्या ठिकाणी केलं जाईल अशी आशा आहे.
पण सतीशजी, सकाळी आज ही संपूर्ण घटना होते, ही कारवाई होते आणि त्यानंतर संसदेमध्ये माहिती दिली जाते. जसं तुम्ही सांगितलं की हा परिसर हा मानवी वस्तीचा परिसर नाहीये, तिथे ॲक्सेसिबिलिटी फार नाहीये, पटकन जाता येत नाहीये आणि अर्थात जेव्हा अशा कारवाया होतात तेव्हा काही मोठी तुकडी तैनात नसते सैन्याची, नेमके असतात कारण कोम्बिंग ऑपरेशन सुरू असतं. या सगळ्या परिस्थितीमध्ये या मारलेल्या अतिरेक्यांची ओळख पटणं, ते अतिरेकी हे पहलगामचेच गुन्हेगार आहेत ही ओळख पटणं आणि संसदेमध्ये त्याची माहिती देणं, घाई झाली थोडी? माझ्या मते पहिली गोष्ट तर जी आहे या फक्त आता आज घडीला जर तुम्ही म्हणाल तर ही जी आहे अधिकृतरित्या अजूनही आर्म फोर्सेसने याचे डिटेल दिलेले हो. नाही. दुसरी गोष्ट, येस, संसदेमध्ये जे आहे डिफेन्स मिनिस्टरने त्या ठिकाणी सांगितलं, म्हणूनच मी सुरुवातीला त्या ठिकाणी सांगितलं याला जे आहे राजकीय रंग आहे का. आता या घडीला जे आहे त्या चर्चेमध्ये आपण न गेलेलं बरं, पण ती सुद्धा चर्चा त्या ठिकाणी होऊ शकते. तिसरी महत्वाची गोष्ट, मुळात फक्त जे आहे यांचा खात्मा झाला म्हणून पाकिस्तानशी संबंध आहे असं याच्यातली गोष्ट नाहीये. 22 एप्रिल पासून आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निकल इंटेलिजन्स इनपुट आपल्याकडे आलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत पाकिस्तानच्या त्यांच्या आकांक्षी त्यांचं जे कम्युनिकेशन झालेलं आहे, असे काही इंटरसेप्ट आपल्या हाती ऑलरेडी लागलेले आहेत. मग तेव्हाचे टेक्निकल इंटेलिजन्स इनपुट आणि आता यांचा खात्मा केल्यानंतर मुळात काय असतं, हे दहशतवादी ज्यावेळेस काम करतात तर कुठलं ना कुठलं तरी आयडेंटिटी मार्क त्यांच्याकडे असतं. म्हणजे ज्या तंझीमसाठी ते काम करतात त्यांच्याशी संबंधित एखादा बॅच असेल, त्याच्याशी संबंधित एखादं डॉक्युमेंट असेल किंवा त्याच्याशी संबंधित एखादी आय कार्ड असेल, नक्कीच या दहशतवाद्यांच्या डेड बॉडीज आणि ते ज्या ठिकाणी त्यांचं हाईड आउट होतं तिथून काही गोष्टी त्या ठिकाणी मिळाल्या असतील. त्याच्या सोबतीला त्यांच्या खानपानाशी संबंधित गोष्टी आहेत, वेगवेगळ्या प्रकारची भांडी सापडलेली आहेत, त्यांची हत्यारं आहेत. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कुठे मॅन्युफॅक्चर्ड आहेत, कुठून आलेल्या आहेत, यांचा जर आपण हे वेगवेगळे डॉट्स आपण एकत्रित जोडले तर नक्कीच त्याचा संबंध हा पाकिस्तानशी संबंधित लागणार आहे. आणि मी जसं म्हटलं फक्त याच गोष्टी नाही, याच्या अगोदर सुद्धा पाकिस्तानशी संबंध हा टेक्निकल इंटेलिजन्स इनपुटच्या माध्यमातून आणि जे काही चष्मदीद गवाह आपण ज्याला म्हणतो अशा त्यांच्याकडून सुद्धा जे आहेत आपल्याकडे आलेले आहेत. तर या सगळ्या गोष्टींना एकत्रित जोड तर पाकिस्तानशी संबंध आहेच, पण याला जे आहे राजकीयकरण करण्यासाठी जे आहे आजच आणि नेमकी तीच टायमिंग जर सध्याच्या सरकारनं साधली असं जर कोणी म्हणत असेल तर नक्कीच त्याला चर्चेला जो आहे वाव आहे. नाही, आपण तसं म्हणू शकत नाही, कारण तसं म्हणणं म्हणजे मग लष्कराच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं असं होईल. ते आपण कुणीही करणार नाही कदाचित. फक्त इतकंच आहे की कारवाई झाल्यानंतर त्या कारवाईची माहिती देणं आणि ठामपणे हे सांगणं, कारण ही इतर कुणी दिली असती किंवा चर्चा झाली असती, टेलिव्हिजनच्या कॅमेऱ्यासमोर बाईट दिला असता तर कदाचित इतका हा प्रश्न विचारण्याची वेळ आली नसती. पण देशाच्या संसदेमध्ये जर ही माहिती दिली गेलेली आहे तर मग हा प्रश्न उपस्थित होतो की इतके लगेच त्यांची ओळख पटली गेली का. एनिवेज, अर्थात त्याच्यावर संसदेमध्ये चर्चा सुरू आहे आणि हे प्रश्न उपस्थित होतील, त्याची माहिती सुद्धा दिली जाईल. पण ज्या परिसराचा तुम्ही मगाशी उल्लेख केलात, ऑपरेशन महादेव जिथे राबवलं गेलं होतं, तो परिसर आणि जिथे ही घटना घडली होती पहलगाम, यामधलं अंतर साधारण किती आहे? कारण चर्चा ही होती की हे सगळे दहशतवादी ही कारवाई केल्यानंतर, त्यांनी हा हल्ला केल्यानंतर तिथल्याच आजूबाजूच्या जंगलात होते. मग हे ते खरं आहे, ते आजूबाजूच्या जंगलात होते की हे अंतर बरंच दूरचं होतं? आजूबाजूच्या जंगलामध्ये त्या ठिकाणी होते. जसं मी सांगितलं की पहलगामचा जो एरिया आहे, म्हणजे हा दहशतवादी हल्ला केल्यानंतर जो कयास बांधला जातोय, की दहशतवादी हल्ला केल्यानंतर त्यांच्याच कंटिन्युइटी मध्ये असणारं अतिशय हे घनदाट जंगल आहे आणि काही किलोमीटरच्याच, काही स्क्वेअर किलोमीटरच्याच एरियामध्ये हे जे आहेत त्या ठिकाणी सापडलेले आहेत किंवा अशा प्रकारे त्यांचा खात्मा त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून ही दाट शक्यता आहे की हा हल्ला केल्यानंतर ते तिथे पळून गेले आणि या सगळ्या डिफिकल्ट टेरेनचा, अतिशय जे एक प्रकारे त्या ठिकाणी घनदाट जे जंगल आहे त्याचा त्यांनी फायदा घेतला. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता वर म्हणजे हा प्रदेश जर आपण पाहिला आणि भौगोलिक दृष्ट्या त्या ठिकाणी पाहिलं तर उत्तरेकडे म्हणजे काश्मीर व्हॅलीमध्ये उत्तरेकडे त्यांना त्या ठिकाणी सरकता आलं नाही किंवा पळून जाता आलं नाही, कारण समरमध्ये, उन्हाळ्यामध्ये जे आहे हा हल्ला झाल्यानंतर आणि उन्हाळ्यामध्ये आणखी मोठ्या प्रमाणावर रिइन्फोर्समेंट, कोम्बिंग ऑपरेशन त्याचबरोबर रिइन्फोर्समेंट हे आर्म्ड फोर्सेसनं त्या ठिकाणी वाढवलं होतं. म्हणून उत्तरेकडे सरकणं हे त्यांना अवघड झालं. त्याचबरोबर या घनदाट जंगलामध्ये ऍटलिस्ट त्या काळासाठी त्यांना फेवरेबल अशा प्रकारची कंडिशन निर्माण झाली आणि नक्कीच तिथले जे स्थानिक काही त्या ठिकाणी होते त्या स्थानिकांचा सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांना त्या ठिकाणी सपोर्ट मिळाला, म्हणूनच त्या काळात ते तग धरू शकले. दुसरी सगळ्यात महत्वाची बाब, काही दिवसापूर्वीच त्याच स्थानिकांपैकी 2 महत्वाच्या स्थानिकांना जे आहे पकडण्यामध्ये आपल्या लष्कराला यश मिळालं होतं आणि हेच 2 स्थानिक काश्मीरी त्या ठिकाणचे नागरिक होते ज्यांनी 22 एप्रिलच्या अगोदर या दहशतवाद्यांना त्या ठिकाणी जे आहे आसरा दिला होता, त्यांना अन्न त्या ठिकाणी दिलं होतं आणि लॉजिस्टिक मॅनेजमेंट मध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती.
यांना पकडल्यानंतर ज्यावेळेस लष्करानं त्यांच्याकडून ज्या आहेत वेगवेगळ्या गोष्टींची चौकशी केली, त्यांच्याकडून इनपुट घेतले, त्याच आधारावर माझ्या मते जे आहे या ऑपरेशन महादेवला या स्थितीपर्यंत पोहोचवण्यामध्ये आपल्या आर्म्ड फोर्सेसला बरं. जॉईंट ऑपरेशनच्या माध्यमातून यश मिळालं असेल. कारण हे लगेच होणाऱ्या गोष्टी नसतात, त्यासाठी बराच काळ प्रयत्न करावा लागतो. निरंजन, सुबह से जो जानकारी आपके पास पहुंची है उसमें अभी एक सवाल ये है कि ये कार्रवाई तो जैसे अभी सतीश सर ने कहा कि जंगल एरिया में हुई है, तो जहाँ पे कार्रवाई हुई है वहाँ से जो डेड बॉडीज है इन दहशत गर्दियों की, वो सेंटर तक लाना, उनकी शिनाख्त करना, इसमें कितना टाइम जा सकता है या फिर ये कार्रवाई पूरी हो चुकी है? जी देखिए, ये कार्रवाई जो है अभी प्रोसेस में है। सेना के जवान और जम्मू कश्मीर की पुलिस जो ये ज्वाइंट ऑपरेशन की है और इसमें 3 आतंकी को जो मार गिराया है, जो पहलगाम जो हिंसा हुई थी उसमें इन्वॉल्व थे। तो अभी जो है सेना की तरफ से आधिकारिक कोई प्रेस कॉन्फ्रेंस नहीं किया गया है, लेकिन हाँ। ये उम्मीद जताई जा रही है कि आने वाले समय में यानी कि बहुत जल्द सेना जो है इस पर अपना क्लैरिफिकेशन देगी, क्योंकि ये कहा गया है कि ये तीनों जो आतंकी है जो जिनको सेना ने मार गिराया है, ये पहलगाम में जो 22 अप्रैल को जो हुआ था हिंसा, उसमें ये इन्वॉल्व थे। तो सेना बाकायदा ये बताएगी कि ये तीनों उसी में शामिल थे, वो स्पष्ट करेगी और उसके साथ साथ क्या क्या हथियार पकड़ाया गया है वो बताएगी। क्योंकि अभी जो है सेना की तरफ से आधिकारिक कुछ नहीं कहा गया है, लेकिन ये उम्मीद जताई जा रही है कि अगले कुछ घंटों में हाँ। सेना और जम्मू कश्मीर की जो पुलिस है वो बाकायदा इस पर एक प्रेस कॉन्फ्रेंस करेगी और उसके बाद अब पूरे ऑपरेशन में क्या क्या हुआ है, कितना समय लगा, कौन कौन से इंटेलिजेंस थे जो इसमें लगे हुए थे पिछले लगभग 1.5-2 महीने से, और उसके बाद जाकर के अभी उनको कामयाबी मिली है। इसके साथ साथ सेना ये भी बताएगी कि इसमें कितने आतंकी जो है और भी शामिल थे, जिनको आने वाले दिनों में उनको पकड़ा जाएगा। ये जम्मू कश्मीर का जो इलाका है वहां के लोग रहने वाले हैं या फिर जो बाहर के हैं, जो पाकिस्तान के हैं, वहां से जो आए हैं वो साफ करेगी। और ये जानकारी सामने आई है कि जो जो इसका मास्टरमाइंड था मूसा, उसको मार गिराया गया है। तो अभी जो तस्वीरें आई है सामने, उसमें ये साफ है कि 3 आतंकी को सेना ने अपने ज्वाइंट ऑपरेशन में मार गिराया है। जी और आने आने वाली चीजों को, जितनी भी चीजें हैं उस पर सेना अपना एक प्रेस कॉन्फ्रेंस करके सारे चीज डिटेल्स में बताएगी। जी। जी, उसी प्रेस कॉन्फ्रेंस पे हम सब की नजर लगी हुई आहे, क्योंकि जो अधिकृत इन्फॉर्मेशन है वो उसी प्रेस कॉन्फरन्स से आएगी. सतीश जी, आता एक प्रश्नच आहे. तुम्ही मगाशी बोलताना एका प्रश्नाचं उत्तर देताना मला असं सांगितलं की ते काही फक्त तिथे 3 अतिरेकी होते असे नाही, कदाचित 10-15 किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा अतिरेकी त्या परिसरामध्ये असू शकतात. पहलगामचा हल्ला जर बघितला तर तिथे सुद्धा 2 पेक्षा जास्त अतिरेकी होते आणि इथे जो हल्ला आज कारवाई झाली त्यामध्ये 3घांना मारण्यात आलेला आतापर्यंत. याचा अर्थ असा होतो का की हल्ला पहलगामचा झाल्यानंतर हे अतिरेकी विभक्त झाले, जेव्हा त्यांना पाकिस्तानच्या दिशेने जायचं होतं किंवा त्यांच्या सुटकेचा जो मार्ग होता ते पाहता, कारण आता दोघांनाच मारण्यात आलं एकत्र, म्हणजे विभक्त झालेत आणि पहलगाम हल्ला केल्यानंतर म्हणजे पोस्ट अटॅक यांची कारवाई किंवा यांची स्ट्रॅटेजी ठरलेली होती. आज घडीला आपल्याला स्पेक्युलेशनच त्या ठिकाणी करता येईल, पण ज्या बातम्या येत आहेत, एक अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत की 2 जण जे आहेत ते मारले गेलेले आहेत आणि त्यांच्या डेड बॉडी सुद्धा काही ठिकाणी पिक्चर्स त्या ठिकाणी आलेले आहेत, प्लस त्यांचा हाईड आउट ज्या ठिकाणी त्यांनी कॅमोफ्लेज केलं होतं, त्यांचे हत्यार, त्याचबरोबर त्यांचं वेगवेगळ्या प्रकारचं सामान, त्याच्याही काही इमेजेस आपल्या समोर आलेले आहेत. आणि अशी बातमी येते की 2 जण ठार झाले, एक जण इंज्युअर्ड झाला होता जो त्या ठिकाणी नाही आणि तो सुद्धा नंतर कालांतराने जो आहे तो सुद्धा मारला गेला. हे एक व्हर्जन सुद्धा येत आहे. पण दुसऱ्या बाजूला जर इतके दिवस हे जर म्हणजे ऑलमोस्ट 96 डेज तो हल्ला झाल्यापासून 96 दिवस त्या ठिकाणी झालेले आहेत आजची ही कारवाई त्या ठिकाणी होण्यासाठी, तर 96 दिवस जे आहेत एक प्रकारे आर्म्ड फोर्सेसला चकवा देण्यासाठी ते एकत्रित राहणं हे त्यांच्यासाठी शहाणपणाचं ठरलं नसतं. म्हणून जे आहे त्या जंगलामध्ये ते वेगवेगळ्या ठिकाणी झालेले असतील, पण कुठे ना कुठेतरी जे आहे त्यांचं कम्युनिकेशन किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी होत असेल, ही सुद्धा शक्यता, त्यांच्या आकाच्या माध्यमातून त्यांचा जे आहे एक प्रकारे कम्युनिकेशन किंवा कोऑर्डिनेशन त्या ठिकाणी होत असेल, ही शक्यता त्या ठिकाणी बोलून दाखवली जाते. पण 2 अतिरेकी जर एकाच ठिकाणी मारले जात त्या ठिकाणी असतील आणि जर तिसरा इंज्युअर्ड होत असेल, तर ही सुद्धा शक्यता आपल्याला नाकारता येत नाही की ते तिन्ही अतिरेकी जे असतील ते सोबत त्या ठिकाणी असतील, ही सुद्धा शक्यता तेवढीच म्हणजे दाट आहे. या सगळ्या गोष्टींना त्याच वेळेस पूर्ण विराम मिळेल ज्यावेळेस अधिकृतरित्या आपल्याला आर्म फोर्सेसच्या कॉन्फरन्सच्या माध्यमातून अधिकृतरित्या ज्यावेळेस ती माहिती मिळेल, त्यावेळेस या सगळ्या शक्यतांपैकी कुठली शक्यता ही बरोबर होती त्याविषयी आपल्याला ज्या शाश्वती मिळू शकेल. याच्यानंतर आता इंटरनॅशनल लेवलवर याचे काय परिणाम होईल हे मला तुम्हाला विचारायचं, पण त्याच्या अगोदर एक असा प्रश्न मनात येतोय जे हे कारवाई ऐकल्यानंतर कुणाच्याही मनामध्ये येईल. म्हणजे तुम्ही उल्लेख केलात 90 पेक्षा जास्त दिवस झाले, घनदाट जंगलाचा एरिया आहे आणि त्याच्यामध्ये हे दहशतवादी राहतात. प्रश्न असा आहे की घनदाट जंगलामध्ये
आपली हत्यारं घेऊन आणि व्यवस्थित तंबू वगैरे टाकून हे सर्व्हाइव्ह कसे करतात? ही तयारी आधी केलेली असते की त्यांच्यासाठी सहज असतं जंगलामध्ये इतके 3-3 महिने सर्व्हाइव्ह करणं? हा मुसा जो आहे तो दहशतवादी नाहीये. तो दहशतवादाच्या अगोदर पाकिस्तानच्या आर्म फोर्सेस मधला स्पेशल सर्व्हिसेसचा कमांडो आहे. कुठल्याही देशाचा कमांडो ट्रेनिंग घेतलेला एखादा जवान जर असेल तर अतिशय एक्स्ट्रीम सिच्युएशन मध्ये कसं राहायचं हे त्यांना पूर्णतः त्या प्रकारे ट्रेन केलेलं असतं. नंबर एक. दुसरी गोष्ट, हे सगळेच्या सगळे दहशतवादी माउंटन वॉरफेअर मध्ये अत्यंत तरबेज असणारे अशा प्रकारचे हे दहशतवादी आहे. म्हणून यांना फक्त दहशतवादी आपण समजायचं नाही. ISI ना आणि त्याहून महत्वाचं पाकिस्तानच्या लष्कराचा समावेश असणारा किंवा त्यांनी ट्रेनिंग दिलेला, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी हत्यारं दिलेले अशा प्रकारचे हे दहशतवादी आहेत. तिसरी महत्वाची गोष्ट, हे सगळं त्या ठिकाणी सर्व्हाइव्ह जर त्या ठिकाणी करत असतील तर ते फक्त या तिघांच्या किंवा चौघांच्या मदतीनं होणं शक्य नाही. सगळ्यात महत्वाचं आपले जे घरभेदी आहेत म्हणजे तिथले जे लोकल यांना त्या ठिकाणी मिळालेले आहेत, जे त्यांना म्हणजे खाण्यापिण्याच्या गोष्टी त्या ठिकाणी काही असतील किंवा लॉजिस्टिक अरेंजमेंट त्या ठिकाणी असेल, या सगळ्यांसाठी त्यांनी कुठेतरी मदत केली होती आणि 22 एप्रिलच्या अगोदर पासून त्यांचं प्रॉपरली प्री प्लॅनिंग होतं, प्रॉपरली त्यांनी रेकी केली होती. या सगळ्या गोष्टींना एकत्रितरित्या पाहिलं तर त्यांची ट्रेनिंग, त्याचबरोबर लोकांचा त्या ठिकाणी सपोर्ट आणि एकूणच सोबत आणताना म्हणजे ते सामान सुद्धा जर तुम्ही त्या ठिकाणी पाहाल तर वेगवेगळ्या प्रकारची औषधी तुम्हाला दिसतील. इव्हन हे काय दहशतवादी आहे म्हणजे काय खरोखरच त्या धर्मासाठी ते स्वतःचा जीव देत आहेत अशातली बिलकुल गोष्ट नाही. वेगवेगळ्या प्रकारचे नार्कोटिक, वेगवेगळ्या प्रकारचे मादक पदार्थ तुम्हाला त्यांच्या त्या ठिकाणी सापडतील आणि अशा प्रकारचे जे आहेत ड्राय फ्रुट्स म्हणा किंवा एनर्जी गिव्हिंग वेगवेगळ्या प्रकारचे फूड स्टफ ज्याच्या माध्यमातून कित्येक आठवडे ते अशा प्रकारच्या अवघड परिस्थितीमध्ये सस्टेन करू शकतील अशी पूर्ण तयारी करून ते त्या ठिकाणी येतात. आणि याची फक्त हिंट जर तुम्हाला पाहिजे असेल तर 26/11 जो हल्ला झाला होता आणि अजमल अमीर कसाब पकडला गेला होता आणि त्याच्यानंतर जे प्रूफ आपल्या समोर आले किंवा ते 10 जण ज्या प्रकारच्या तयारीनं आले होते त्यावरून आपल्याला हिंट मिळू शकेल की कशा प्रकारे यांची तयारी असते. हा तर त्याचा पुढचा टप्पा होता. हा तर स्पेशल सर्व्हिसेसचा कमांडो होता मुसा. तर मग आता प्रश्न असा आहे की जर मुसा हा स्पेशल सर्व्हिसेसचा कमांडो असेल तर भारतासाठी ही पाक पुरस्कृतच कारवाई होती हे स्पष्ट करणं किंवा हे जगासमोर मांडणं सोपं होणार आहे? माझ्या मते यांचा खात्मा केल्यानंतर ते नक्कीच सोपं होणार आहे. कारण आतापर्यंत जे काही प्रूफ होते, जसं मी सांगितलं की टेक्निकल इंटेलिजन्सशी रिलेटेड आपल्याजवळ इनपुट होते. आता हे आल्यानंतर म्हणजे या दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यानंतर 3 महत्वाच्या गोष्टी होत असतात. एक, या दहशतवाद्यांच्या बॉडीज त्या ठिकाणी आणून त्यांचं पोस्टमॉर्टम होणार. म्हणजे ऑलरेडी त्यांच्याशी संबंधित ज्या काही सायंटिफिक इनपुट आपल्याकडे आहेत त्याच्या अनुसार जे आहे त्यांची डेड बॉडी आणि पोस्टमॉर्टम आणि त्याच्याशी रिलेटेड काही इनपुट आपल्याला मिळणं. दुसरी गोष्ट, जसं मी सांगितलं की त्यांच्याजवळ असणारी हत्यारं, त्यांच्याजवळ असणारे खानपानाचे पदार्थ, त्याचबरोबर ते ज्या ठिकाणी लपून बसले होते त्यांचे कपडे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी कुठे मॅन्युफॅक्चर झाल्या, कुठून आल्या, याच्याशी संबंधित सुद्धा जे आहेत आपल्याजवळ प्रूफ त्या ठिकाणी येऊ शकणार आहेत. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट, त्यांच्याकडे असणारे कम्युनिकेशन इक्विपमेंट. त्या कम्युनिकेशन इक्विपमेंटला जर आपल्याला डिक्रिप्ट त्या ठिकाणी करता आलं तर अल्टिमेटली ती सगळी लिंक जी आहे, तो सगळा थ्रेड जो आहे तो पाकिस्तानपर्यंत जाऊन त्या ठिकाणी थांबणार आहे. म्हणून नक्कीच यांच्या मारल्या जाण्यानं ज्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर त्या ठिकाणी आलेल्या आहेत, हे सगळे डॉट्स जर आपण जोडले तर ते 100% पाकिस्तानकडे जाणार आहेत. आणि म्हणूनच आतापर्यंत 22 एप्रिल पासून आतापर्यंत पाकिस्तान जो कांगावा करत होता की बाबा आमचं तर काही देणं घेणं नाही, तुमची त्या ठिकाणचे लोकल टेररिस्ट आहेत आणि आमच्यावर नाव तुम्ही का घेता, आता या सगळ्या कारवाईनंतर आणि हे सगळे प्रूफ आपल्याकडे आल्यानंतर आता भारताकडे जे आहे डिप्लोमॅटिकली सुद्धा सगळ्या जगाला आणि त्यातल्या त्यात पाकिस्तानला जे आहे सगळ्या जगासमोर उघडं पाडण्यासाठी बरेचसे सारे प्रूफ्स आपल्याकडे मिळतील. हे जे आहे खऱ्या अर्थानं होणार आहे. फक्त एक छोटासा मुद्दा, असं जरी असलं तरी मी जे आहे या पाकिस्तानकडून फारशी काही अपेक्षा ठेवत नाही. का? कारण हे पहिल्यांदा होत नाहीये. मागच्या 2-3 दशकामध्ये आपण पाहिलं कित्येक वेळेस कित्येक डॉजियर आपण दिले, सगळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रूफ, 26/11 असेल, 2016 असो, 2019 असो, वेळोवेळी आपण सगळे प्रूफ त्यांना त्या ठिकाणी दिले. पण असं असताना सुद्धा ते डोळे मिटून काम करण्याचं त्या ठिकाणी एक प्रकारे काम त्या ठिकाणी करतात. म्हणजे हे प्रूफ देऊन जे आहे खरोखरच काही त्याला गती मिळेल किंवा खरोखरच पाकिस्तानकडून काही ऍक्शन होईल अशी अपेक्षा करणं ते चुकीचं आहे. पण भारताला मोरली आपण जे आहे आणखी स्ट्रॉंग होऊ आणि जगासमोर जे आहे आपली भूमिका आणखीन आपण जे आहे कणखरपणे मांडू शकू. हे खूप महत्वाचं आहे की जगासमोर आपल्याला आपली भूमिका कणखरपणे मांडता येईल. कारण आज संसदेमध्ये जी चर्चा होते त्यामध्ये जगाची आपल्याबाबतची भूमिका नेमकी काय होती आणि या सगळ्यामध्ये आपल्याला कुणी साथ दिली, का दिली, कुणी दिली नाही, का दिली नाही, या संदर्भातल्या चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर होतात. आणि भारतासारख्या लोकशाही
लोकशाही प्रधान इतक्या मोठ्या देशाला, जो जगातला एक महत्त्वाचा देश म्हणून आहे, या चर्चा खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे त्याच्याकडे मला तुमच्याकडे प्रश्न घेऊन यायचे, पण त्या अगोदर निरंजनकडे पुन्हा एकदा जाते. निरंजन जी, मुझे एक बात ये बताइए कि आज ये इंफॉर्मेशन जब राजनाथ सिंह जी ने पूरे संसद में दी, उसके बाद सत्ताधारी पक्ष हो या विपक्ष हो, उनकी तरफ से इस सब के बारे में किस तरह की बयानबाजी हो रही थी? क्या विपक्ष ने इस मामले को पॉजिटिवली लिया? क्या उन्होंने ये मान लिया कि ये ऑपरेशन सही है? उसका टाइमिंग, किसी ने इसके टाइमिंग पे सवाल उठाए? क्या क्या हुआ आज संसद में इसके बारे में? जी देखिए, आज जो संसद में जब रक्षा मंत्री राजनाथ सिंह जब उन्होंने ऑपरेशन सिंदूर पे बोलना शुरू किया, उसी समय जब ये गुड न्यूज आया कि जम्मू कश्मीर में सेना ने 3 आतंकियों को मार गिराया है, जो पहलगाम में जो घटना घटी थी उसमें ये इन्वॉल्व थे, तो कहीं ना कहीं सेना के लिए ये बहुत बड़ी सफलता थी। दूसरी तरफ से सरकार के लिए भी राहत की बात थी। और ऑपरेशन सिंदूर में रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने उन सारी बातों को सिस्टमैटिक तरीके से संसद में रखा कि कैसे ऑपरेशन सिंदूर में क्या क्या हुआ, किस किस तरीके से सरकार ने ऑपरेशन सिंदूर में पाकिस्तान के खिलाफ कार्रवाई की। लेकिन सबसे बड़ा सवाल ये है कि विपक्ष अभी भी ये कह रहा है कि हम सरकार की बात से जो है संतुष्ट नहीं है। सरकार को यह स्पष्ट करना होगा कि ऑपरेशन सिंदूर के बाद इतना समय क्यों लगा आतंकियों को मार गिराने में। अब सरकार, विपक्ष ये मानने के लिए तैयार नहीं है कि सरकार जो बोल रही है कि हमने जो वादा किया था कि हमारे खिलाफ जो कुछ भी हुआ है उसका हम बदला जरूर लेंगे। आज रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने संसद में लगातार उन्होंने विपक्ष को अपनी बात रखी, क्योंकि विपक्ष ये लगातार ये मांग कर रहा था कि जब तक वो ऑपरेशन सिंदूर पर चर्चा नहीं करेंगे तब तक हम संसद चलने नहीं देंगे। लेकिन आज जो है हंगामे के बाद भी संसद चली और रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने परत दर परत ऑपरेशन सिंदूर में क्या क्या हुआ है उन सारी चीजों को उन्होंने बताया। उन्होंने ये भी याद दिलाया कि कैसे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा था कि हम पहलगाम में जो घटना घटी है उसका हम बदला जरूर लेंगे, और उन्होंने कैसे पाकिस्तान के एयरबेस को नुकसान पहुंचाया और कैसे बिना वहां के किसी सिविलियंस को निशाना बनाए हुए वो तमाम जो उनके आतंकी अड्डे थे उसको ध्वस्त किया। और ये भी उन्होंने बताया कि जो कैसे विपक्ष जो है सवाल कर दिए, विपक्ष को ये पूछना चाहिए कि हमने पाकिस्तान को क्या नुकसान पहुंचाया है, लेकिन विपक्ष जो है लगातार सत्ता पक्ष से ये सवाल करती है कि हमारे कितने नुकसान हुए। ये सवाल को लेकर के भी राजनाथ सिंह ने विपक्ष पर निशाना साधा कि इस तरह के सवाल कम से कम नहीं पूछे जाते हैं। ये सवाल इस तरह से पूछे जा रहे हैं जैसे पाकिस्तान की तरफ से उनको इंडिकेट किया गया हो। तो कहीं ना कहीं देखिए कि अभी भी जो है विपक्ष जो है ये मानने के लिए तैयार नहीं है कि ऑपरेशन सिंदूर में भारत का नुकसान हुआ है, ये मानने के लिए तैयार नहीं, जबकि भारत सरकार की तरफ से लगातार कहा गया कि हमारा कोई नुकसान नहीं हुआ है। तो देखिए ये ऑपरेशन सिंदूर को लेकर के 16 घंटे इस पर बहस होनी है लोकसभा में, उसके बाद 16 घंटे राज्यसभा में बहस होनी है। तो देखना है कि बहस में क्या कुछ होता है। अभी सिर्फ और सिर्फ सरकार ने अपना पक्ष रखा है, अब सत्ता पक्ष की तरफ से बात रख दी गई है। विपक्ष जो है आगे किस तरह का हमला करता है सरकार पर और उसका जवाब कैसे देती है वो देखने वाली बात होगी। जी, और हम सबकी नजरें उसी चर्चा पे रहेगी। आप बने रहिए हमारे साथ। सतीश जी, आता प्रश्न असा आहे की संसदेमध्ये तर या सगळ्याबद्दलची चर्चा होईल। 2 अतिरेक्यांना, पहलगामच्या गुन्हेगारांना मारण्यामध्ये तर यश आलेलं आहे आणि कदाचित बाकीचे जर त्याच परिसरामध्ये असतील तर आर्मीला फार काळ लागणार नाही पुढची आपल्या कारवाईचा टप्पा पूर्ण करायला। प्रश्न हा आहे की जेव्हा भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं त्यावेळेस जगभरातल्या किती देशांनी आपल्याला साथ दिली हा प्रश्न होता। त्यावेळेस काही देशांनी आपल्याला थोडीफार साथ दिली असेल, पण एक स्ट्रॉंग जी साथ आपल्याला मिळायला हवी होती ती मिळाली नाही। आज जेव्हा ऑपरेशन महादेव राबवलं जातं, पहलगाम मधले 2 गुन्हेगार मारले जातात, ते पाकिस्तानचे आहेत हे सिद्ध करायला कदाचित भारताला फार वेळ लागणारही नाही। हे झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाकडनं, मग ते देश असतील, आंतरराष्ट्रीय संस्था असतील, मदत करणाऱ्या संस्था असतील, या सगळ्यांना हे समजावून सांगणं आणि त्यानंतर भारताला त्यांच्याकडनं काय सहकार्याची अपेक्षा करता येईल त्या दृष्टीने ऑपरेशन महादेव किती महत्त्वाचं आहे? मला वाटतं ज्यावेळेस 22 एप्रिलचा हल्ला त्या ठिकाणी झाला त्यानंतर जगामधला फक्त एकच देश उघडपणे आपल्या सोबतीला आला आणि तो म्हणजे इस्रायल। ऑपरेशन सिंदूर, त्याचबरोबर जी आक्रमक लष्करी कारवाई होती, बऱ्याचशा देशांनी जे आहे दहशतवाद विरोधी लढाईसाठी जे आहे आपल्याला पाठिंबा त्या ठिकाणी दिला, पण पर से आक्रमक लष्करी कारवाई आणि त्यासाठी जे काही लागेल तो सपोर्ट करणारा किंवा त्या प्रकारची भाषा बोलणारा एकमेव देश म्हणजे इस्रायल।
आता हे जे आहे ऑपरेशन महादेव त्या ठिकाणी झालेलं आहे, पण ऑपरेशन महादेवच्या आधी सुद्धा माझ्या मते डिप्लोमॅटिकली एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी भारतानं त्या ठिकाणी केली ती म्हणजे मल्टी पार्टी डेलिगेशन. 7 वेगवेगळ्या प्रकारचे मल्टी पार्टी हो. डेलिगेशन आपण जगभरामध्ये त्या ठिकाणी पाठवले आणि माझ्या मते या मल्टी पार्टी डेलिगेशननं सुद्धा खूप महत्वाचं काम केलं की नेमकी भारताची भूमिका आणि डॉझियरच्या माध्यमातून जे काही आपल्याजवळ अवेलेबल होतं त्याच्या माध्यमातून आपण आपली भूमिका त्या ठिकाणी ठेवली. आणि म्हणूनच माझ्या मते कोलंबिया सारखा देश ज्याने पाकिस्तानच्या संबंधित एक प्रकारे प्रो पाकिस्तान भूमिका घेतली असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. त्या कोलंबियाला ज्यावेळेस मल्टी पार्टी डेलिगेशन त्या ठिकाणी गेलं, आपण जे आहे त्यांना ब्रीफ केलं, त्या कोलंबियाने जे आहे आपली भूमिका पूर्णतः 180 डिग्रीनी त्या ठिकाणी चेंज केली आणि भारताच्या बाजूनं त्यांनी त्या ठिकाणी भूमिका ठेवली. म्हणजे माझ्या मते या मल्टी पार्टी डेलिगेशन सुद्धा एक होमवर्क किंवा एक बेस त्या ठिकाणी करून ठेवला होता. आणि आणखीन त्यामध्ये आता या ऑपरेशन महादेव नंतर जर वेगवेगळ्या प्रकारचे प्रूफ आपल्याला मिळाले आणि ते पुन्हा आपण डॉझियरच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या आपल्या राजदूतांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचवलं तर भारताची जी आहे मोरल बाजू, नैतिक बाजू जी आहे ती आणखी स्ट्रॉंग होईल. मला स्पष्टपणे वाटतं की शब्दांच्या माध्यमातून जे आहे दहशतवाद विरोधाच्या लढाईमध्ये मॅक्सिमम देश जे आहेत ते भारताच्या बाजूने उभे आहेत, पण ज्या वेळेस अशा प्रकारचा मुकाबला करण्याची बात त्या ठिकाणी येते, ही गोष्ट ज्या वेळेस त्या ठिकाणी येते, माझ्या मते प्रत्येक जो आहे तो आपला आपला स्वार्थ पाहतो आणि त्या अनुषंगाने बिहेव करतो. बेस्ट एक्झाम्पल इज अमेरिका. अमेरिका जो आहे तो नेहमी दुटप्पी भूमिका त्या ठिकाणी घेत असतो. म्हणून फक्त असे प्रूफ देऊन जग आपल्या बाजूला येईल का, मला वाटतं नाही. नैतिक दृष्ट्या ते आपल्याला पाठिंबा देतील, इन प्रिन्सिपल आपल्याला पाठिंबा देतील, पण दहशतवादाविरुद्धचा लढा त्या ठिकाणी लढायचा असेल तर माझी स्पष्ट भूमिका आहे आपल्या हिमतीवरच, आपल्या अवकातीवरच, आपल्या कुवतीवरच आपल्याला त्या ठिकाणी लढावं लागणार आहे. आणि या ठिकाणी माझ्या मते आत्मनिर्भर भारत, या ठिकाणी माझ्या मते जे आहे खमकर राजकीय नेतृत्व हे जे आहे अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहे. बाकीच्या देशांनी जर त्या ठिकाणी सपोर्ट केला तर तो आपण बोनस त्या ठिकाणी मानावा, पण दहशतवादाविरुद्धची लढाई, कारण आपल्या सीमांचं रक्षण करणं, आपला देश एक प्रकारे जे आहे त्याला त्याची संप्रभुता राखणं, सॉव्हर्निटी राखणं हे जे आहे संपूर्णतः हे आपल्या कुवतीवरच आपल्याला करावं लागणार आहे. म्हणून आपण स्वतः आत्मनिर्भर बनणं, मजबूत बनणं, कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर आणखी मजबूत करणं हाच मंत्र आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. आणि हे त्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे तुम्ही जे बोलताय. जे एक विधान आज संरक्षण मंत्र्यांनी संसदेमध्ये केलं ते विधान हे होतं की ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाहीये. बघा त्याच्यामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी आहेत की पाकिस्तानचं कायम हे म्हणणं होतं की कारवाई ही सुरुवातीला भारताकडनं करण्यात आली ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला, म्हणजे अग्रेशन हे भारताकडनं करण्यात आलं. आणि त्यानंतरचा मुद्दा हा होता की ऑपरेशन सिंदूर थांबलंय की नाही, कारण ट्रम्प यांनी ट्विट केल्यानंतर ती सीज फायर झालं आणि थांबलं. पण आपला प्रश्न हा होता की पंतप्रधान आपल्याला सांगत होते की आम्ही हे थांबवलेलं नाहीये, कारण पुन्हा पाकिस्ताननं असं काहीतरी केलं की आम्ही त्यांना धडा शिकवणारच आहोत, ज्याचा पुनरुच्चार आज राजनाथ सिंग यांनी संसदेमध्ये केला. आता जर असं असेल की पाकिस्ताननंच हे केलेलं आहे हे आपण स्पष्ट केलं असेल तर पुढच्या वेळेला अशी कोणतीही कारवाई करताना एकतर आपले हात आणखीन सशक्त असतील आणि मग भारत अग्रेशन करते हे म्हणण्यासाठी पाकिस्तानला तोंड राहणार नाही. अर्थात पाकिस्तान हे किती सिरियसली घेते हा मुद्दा आहेच मगाशी तुम्ही म्हटल्यासारखा, पण या दृष्टीनं सुद्धा भारताचे हात आणखीन मजबूत झालेत असं म्हणायला पाहिजे जर ऑपरेशन सिंदूर संपलं नसेल तर. नक्कीच माझ्या मते आपले रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांनी जे भाषण त्या ठिकाणी केलं आणि संसदेच्या पटलावर एखादं विधान करणं याला जबरदस्त महत्व त्या ठिकाणी भारतासारख्या खऱ्या खुऱ्या लोकशाहीमध्ये. आणि मग 3-4 महत्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. आता अधिकृतरित्या त्यांनी सांगितलं की 100 पेक्षा सुद्धा जास्त दहशतवादी, पाक दहशतवादी हे आमच्या या ऑपरेशन सिंदूर मध्ये त्या ठिकाणी मारले गेले. दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी सांगितली की आमचे पॉलिटिको मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह, आता हा खूप मोठा चर्चेचा विषय आहे, मी त्याला या घडीला छेडत नाही, पण आता भारत सरकारनं स्पष्टपणे भूमिका घेतली की आमचे पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह आणि मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह साध्य झाले होते म्हणून आम्ही जे आहे ऑपरेशन सिंदूरला पॉज त्या ठिकाणी दिला. तिसरी महत्वाची गोष्ट त्यांनी जी त्या ठिकाणी सांगितली की आम्ही आतापर्यंतचा इतिहास पाहता पाकिस्तानची चर्चा केली, आम्ही जे आहे त्यांच्याशी शांततेशी संबंधित वार्ता त्या ठिकाणी केली, पण पाकिस्तानला हे समजत नव्हतं म्हणून आता आम्हाला जे आहे सुदर्शन चक्र त्या ठिकाणी जे आहे उचलावं लागलं आणि आता आम्ही दहशतवादाविरुद्धचं हे सुदर्शन चक्र उचललेलं आहे. ऑपरेशन सिंदूर पॉज मोड मध्ये आहे. पुन्हा जर अशा प्रकारचं दुस्साहस पाकिस्ताननं जर त्या ठिकाणी केलं तर याच्यापेक्षा सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्यांना नुकसान त्या ठिकाणी भोगावं लागेल असा स्पष्ट संदेश सरकारतर्फे अधिकृतरित्या नंबर 2 पोझिशनवर असणारे म्हणजे नरेंद्र मोदी यांच्यानंतर सध्याच्या केंद्र सरकारमध्ये नंबर 2 म्हणजे राजनाथ सिंग
असं त्यांनी संसदेच्या पटलावर सांगणं, यातून जी आहे ती क्लॅरिटी सरळ सरळ येते की आता खऱ्या अर्थानं ज्याला आपण म्हणतो की झिरो टॉलरन्स अगेन्स्ट टेररिझम अशा प्रकारचं जर भारत विरोधी काही कारवाई पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केली तर आपला रिस्पॉन्स जो असणार आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी असणार आहे. कारण आपण ही लढाई जी आहे ती दहशतवादाविरुद्धची लढाई म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, पाकिस्तान विरुद्धची लढाई म्हणून त्याला आपण कन्सिडर केलेलं नाही, हे सुद्धा राजनाथ सिंह यांनी त्या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे. म्हणून नक्कीच भविष्यामध्ये पाकिस्ताननं जर अशा प्रकारचा प्रयत्न केला, जो तो जरूर करणार कारण त्याची ती स्टेट पॉलिसी आहे, हो. तर हे यानंतर जे आहे कन्फ्रंटेशन किंवा भारताची जी एक प्रकारची आक्रमक भूमिका असणार आहे ती आणखीन जी आहे प्रखर होणार आहे, हे आजच्या या विधानांवरून आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. हे निश्चितपणे आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यावं लागेल, कारण शेजारी बदलता येत नाहीत आपल्याला, त्यामुळे आहे त्या शेजाऱ्याबरोबरच आपल्याला राहावं लागणार आहे. आणि शेजारीच जर असला असेल तर मग आपल्याला त्याला त्याच्या भाषेमध्ये उत्तर देणं याच्या पलीकडे आपल्या हातामध्ये काही नहीं है. आणि भारत सरकार सध्या तेच करते. निरंजन जी, अब सवाल आपसे ये है कि सब लोग राह देख रहे हैं कि आर्मी की प्रेस कॉन्फ्रेंस कब होगी जिसमें कि ऑफिशियल वे से इस पूरे ऑपरेशन महादेव की जानकारी हम तक पहुंच पाएगी. अभी तक तो ये प्रेस कॉन्फ्रेंस हुई नहीं है. ऑपरेशन जॉइंट ऑपरेशन है जम्मू कश्मीर पुलिस और आर्मी का. कब तक ये प्रेस कॉन्फ्रेंस हो सकती है और इसमें डिले क्यों हो रहा है? क्या ऑपरेशन अभी भी चल रहा है इसलिए डिले हो रहा है या और कुछ कारण इसके सामने आ रहे? जी देखिए, बिल्कुल आपने सही कहा, अभी भी ऑपरेशन ऑनगोइंग है, क्योंकि सेना जो है ना जो जिस इलाके में ये मुठभेड़ हुआ है उस पूरे इलाके में सेना जो है अभी भी लगातार जो है छानबीन कर रही है, देख रही है कि कहाँ पर क्या है नहीं है। और जो आतंकी मारे गए हैं उनके पास से बहुत सारे हथियार मिले हैं, गोला बारूद मिले हैं, तो इसीलिए सेना जो है पूरी सचेत है और चाह रही है कि जो मतलब कोई भी इस तरह का जो एविडेंस है वो वहाँ पर ना छूटे। और दूसरी बात इनके साथ साथ और कितने आतंकी थे इस इलाके में, क्योंकि इस ऑपरेशन में सिर्फ 3 आतंकी को मार गिराया गया है इस ज्वाइंट ऑपरेशन में। इसलिए सेना जो है बड़ी ही फूक फूक करके ये कदम रख रही है, क्योंकि सवाल जो है सरकार पर है। लगातार विपक्ष निशाना साध रही थी कि कैसे इतने लंबे समय बीत गया है लेकिन अभी तक जो है कोई रिजल्ट नहीं आया है पहलगाम की घटना को लेकर के। लेकिन आज ये घटना को लेकर के जब संसद में रक्षा मंत्री खुद जब बोलने के लिए उठे, उसी समय ये खबर आई कि वहां पर 3 आतंकियों को मार गिराया गया है। इसलिए सेना जो है बड़ी फूक फूक करके कदम उठा रही है और पूरे इलाके को पूरा सर्च ऑपरेशन कर रही है कि और भी आतंकी है जो कहीं छुपे हुए हैं, कोई उनको मदद कर रहा है, क्या इंटेलिजेंस है, उसी को देख करके सेना जो है अगला कदम उठाएगी। जब उनको लग जाएगा कि इस इलाके में अब कुछ नहीं है, उसके बाद जो है बाकायदा प्रेस कॉन्फ्रेंस करेगी और ये जानकारी देगी कि इन 3 आतंकियों के अलावे जो है और भी लोग थे या नहीं थे, उनका ऑपरेशन अब बंद हो जाएगा या फिर आगे भी चालू रहेगा, इनके पास कितने हथियार बरामद हुए हैं और कौन कौन लोग हैं जो इनको मदद कर रहे थे। ये सबसे बड़ी बात है। आपने देखा होगा कि आज जब संसद में रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने जब ऑपरेशन सिंदूर पर अपनी बात रखना शुरू किया, उन्होंने साफ किया कि जीरो टॉलरेंस हमने रखा है। अब ऑपरेशन सिंदूर अभी भी ऑनगोइंग है। अगर पाकिस्तान की तरफ से किसी तरह का कोई हरकत होता है तो उसका और जवाब दिया जाएगा। तो आप समझ सकते हैं कि किस तरीके से भारत की सरकार जो है अब पहले वाली नहीं है। अब भारत की सरकार स्टैंड लेती है किसी भी घटना पर। अब कई सारी घटना है, चाहे वो पहलगाम हो या उससे पहले उड़ी वाली घटना आपने देखी होगी। तो सरकार वो सरकार है और वो जनता को ये भरोसा दिला रही है कि हम जो है पाकिस्तान के हर गलत मंसूबे का जवाब हम मुंहतोड़ जवाब हम देंगे। और यही वजह है कि विपक्ष जो लगातार सरकार पर ये सवाल उठा रहा था कि इतने समय बीत जाने के बाद अभी तक पहलगाम के आतंकी नहीं पकड़े गए, तो आज देखिए 3 लोगों को ज्वाइंट ऑपरेशन में मार गिराया गया है। तो आगे जो है अब क्या होगा उस पर सेना का फाइनल जो है प्रेस कॉन्फ्रेंस होगा, उसी में पता चल पाएगा कि यही 3 थे या फिर और भी आतंकी है जिनका आगे भी सर्च ऑपरेशन जारी रहेगा। आपने देखा होगा कि सेना जब ऑपरेशन महादेव को लेकर के आज बताया गया कि ऑपरेशन महादेव के तहत जो है ये तीनों आतंकी को मार गिराया गया। इससे पहले ये खबर तक नहीं थी कि सेना जो है ऑपरेशन महादेव चला रही है। ऑपरेशन सिंदूर के बाद जो है वो पहलगाम के आतंकियों को पकड़ने के लिए महादेव ऑपरेशन चला रही है। लेकिन आज जब 3 आतंकी मारे गए तब ये खुलासा हुआ कि ऑपरेशन महादेव जो है ऑपरेशन सिंदूर के बाद से लगातार ऑनगोइंग था और लगातार सर्च ऑपरेशन चल रहा था कि कैसे जो है उन आतंकियों को पकड़ा जाए जो इस पूरी घटना में इन्वॉल्व थे। तो अब पूरी नजर जो है सेना के प्रेस कॉन्फ्रेंस पे है कि सेना प्रेस कॉन्फ्रेंस करके ये बताएगी कि क्या क्या हुआ है, कितने समय से ये सर्च ऑपरेशन चल रहा था और इन जो आतंकी है इनके पीछे और कौन कौन थे, इनके तार कहाँ से जुड़े हुए हैं, ये सारी चीजें सेना जो है वो क्लियर करेगी। जी जरूर, क्योंकि सेना के पास से सिर्फ हमें इस ऑपरेशन की जानकारी की उम्मीद नहीं है,
ये ऑपरेशन तो इम्पोर्टेंट है ही, पर और बहुत सारे सवाल हैं जो इससे जुड़े हुए हैं। इसीलिए हम सबकी नजरें सेना की प्रेस कॉन्फरन्स पे टिकी हुई है। ऑपरेशन महादेव मध्ये 2 अतिरेकी जे पहलगामचे गुन्हेगार होते मारले गेले इतक्यापुरती मर्यादित नाहीये। हे ऑपरेशन जितकं भारतासाठी महत्त्वाचं आहे तितकंच हे आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भारताची भूमिका ठामपणे ठेवण्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे। त्यामुळे जोपर्यंत या ऑपरेशनची खडानखडा इत्थंभूत माहिती देशवासियांसमोर ठेवली जात नाही तोपर्यंत यावर अनेक तर्कवितर्क लढवले जातील। मात्र पहलगाम सारखा हल्ला, भारताच्या भूमीवर घुसून काही दहशतवादी भारताच्या नागरिकांना खुलेआम गोळ्या घालतात आणि ते 90 दिवसांपर्यंत लपून बसतात। यानंतर प्रत्येकाच्या मनात जो राग होता की जोपर्यंत या अतिरेक्यांना गोळ्या घातल्या जात नाही तोपर्यंत तो राग शांत होणार नव्हता, आज थोड्या प्रमाणात का होईना त्या रागावर फुंकर घातली गेली इतकं म्हणावं लागेल। पण आतापर्यंत फक्त 2 अतिरेक्यांना मारलं गेलंय। पहलगामचा प्रत्येक गुन्हेगार शोधून जोपर्यंत सैन्याच्या गोळीची शिकार होत नाही तोपर्यंत प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये असलेली ही आग तशीच राहणार आहे। पण आजचा दिवस त्या आगीवर फुंकर घालण्यासाठी एक बातमी घेऊन आला इतकं मात्र नक्की। अपेक्षा असेल की सेनेच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला आणखीनही अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील। सतीशजी आणि निरंजनजी, तुम्ही दोघेही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि सविस्तरपणे या ऑपरेशनची, त्याच्या परिणामांची आणि त्याचा आंतरराष्ट्रीय भारताच्या प्रतिमेवर होणाऱ्या एकूण परिणामांची माहिती दिलीत त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार।